हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा विष्णुविन जपा व्यर्थाची नाना उपजनी करंटाने निवैधत्वाचा कृष्ण पैदा गायचा होताची गाडने गुराविन ज्ञाना ज्ञानदेव म्हणे सगुण दाना प्रपंचात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे म्हणे नाम जपा हरीच्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरी उच्चाराने अनंत पापराशी पूर्णाग्नी मिळे समरस झाले हरी उच्चाराने मंत्र पाया गाद हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा समसुख विना भवे अन्य नाही ज्ञानदेवी रम रमले समाधाना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा नित्य सत्यमित हरिपाठ जाती रामकृष्ण उच्चार अनंतराशी तपा हरि 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 मंत्र शिवाचा ज्ञानदेव पाठ नारायण नाम हरिमुखे म्हणा, हरिमुखे देवी प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान नांदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान नांदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान नांदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान नदीचा जीवन हरिपाठ हरिपाठ नदीचा जीवन हरिपाठ हरिपाठ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
बोलिया मायरा बोलिया जय मावली गुरु ज्ञानराज मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली गुरु ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुम्हारा त्रिगुणात्मत्रि मूर्ति सत्ताहाराना त्रिगुणी अवतार त्रैलोक्यवान नीति नीति शब्दाने अनुमाना सुवर्णितो की समाने निधान जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती गोविंदा हरणी वो चिंता जय देव जय सौभाग्य गणधरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळे ही मात बराई करताय कैसा येत जन्मा मरणाचा कोणासी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती गोविंदा हरणी वो चिंता जय देव जय दत्त येऊनी उभा टाकला सर्वांगे साष्टांगे परिवाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती गोविंदा हरणी वो चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरप देव न झाले उंधन विधूपणाची झाली बोलण एका जनार्दनी श्री दत्त जाण जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती गोविंदा हरणी वो चिंता जय देव काही लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाळीन मने तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियेवा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अष्टं केशवं तं नारायणं कृष्णदामोदरमस्तेव श्रीधरं माधवं गोपिकावधं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दिगंबरा दिगंबरा शिवदोलो दिगंबरा 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 शिवदोलो दिगंबरा दिगंबरा शिवदोलो दिगंबरा दिगंबरा शिवदोलो चिंतर श्री ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये डेकोरेशन ओरिजिनल छान डुप्लिकेटचं पण छान आहे ह्याचं वास आहे का नाही पण छान आहे आमच्या मंदिरात आल्याला वासनी नाम घेऊन येते मी आमच्यात पण ओरिजिनल फुलं आहे तुझ्या मम्मीला ताई बंद करा की चला माईक जाऊ द्या बाहेर आधी नाही तर तोडीन पाहुणं. चला सगळे पाया पडायला लागले तर बाहेर चला.
पाहुणं तिकडं पाय पड तुझी मम्मी नाही आली. तुझी मम्मी कुठे बाळ पाय पड ना. कधी बसलो कशात हे असतं आपलं अशी ती वाटी असते आहे ना मग सकाळी लवकर उठायचं. ब्रह्मा विष्णु आणि महेश दत्तरूप दिसती. ब्रह्मा विष्णु आणि महेश दत्तरूप दिसती. तीन वातीतून प्रकटे दत्त गुरु ज्योती. प्रकटे दत्त गुरु ज्योती. अनुसूये कोटी जन्मा तिन्ही देव आले. सुंदर धारण भावी ठेव रे. सुंदर धारण भावी सुंदर तो ध्यान सुंदर से ध्यान विधम ठेवरी. सुंदर से ध्यान विधम ठेवरी. सुंदर ध्यान
बोलिया करत ठेवरी हे बोलिया तुळशी हरगळा जातो तुकामा तुळशी हरगळा जातो तुकामा करत ठेवरी देवलिया करत ठेवरी देवलिया तुळशी हरगळा जातो तुकामा तुझ्या हरगळा जातो तुकामा पुसाने गावचे सुपुत्र पवनराव बिंदूचे वारकरी निष्ठवंत वारकरी जालिंदर महाराज वाजे आमचे गुरुबंधू यांची कीर्तन रीती सेवा संपन्न झालेली आहे. या दत्त जन्मोत्सव कमिटी समितीतर्फे
महाराजांना या ठिकाणी सन्मान देण्यात येत आहे. तो सन्मान देण्यासाठी आजच्या अन्नदानाचे मानकरी विष्णू पंडित गराडे महाराज हरिभक्त परायण आपणास विनंती की आपण महाराजांना श्रीफळ सन्मानित करण्यासाठी यायचे. आधी रचना आणले का महाराज उठा घ्या बुक्क ताप तिकडे लावू घ्या चला. फोटो घ्या. तसेच आपल्याला या कार्यक्रमाला उत्कृष्ट अशी साथ दिलेली हरिभक्त परायण शरद महाराज मांडेकर गायनाचार्य यांना या ठिकाणी दत्त जन्म उत्सव समितीचा एक प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येत आहेत. त्या श्रीफळ देण्यासाठी मी सावंत मामांना विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ देण्यास सन्मानित करायचे. तसेच मृदंगाचार्य हरिभक्त परायण शुभम महाराज कदम यांना याच ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहेत. इकडं बघा. सन्मान देण्यासाठी अर्डोगावचे पोलीस पाटील बबनराव वगैरे आपणास विनंती की आपण श्रीफळ देण्यासाठी उठायचे. चला या शुभम महाराज कदम त्यांच्याकडे श्रीफळ द्या. तसेच महाराज मृदंगमणी पंकज महाराज गाडेकर. पंकज महाराज उठा चला तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे. तो सन्मान देण्यासाठी आमचे हनुमान जयंती उत्सव समितीचे सदस्य धोंडीभाऊ वरगडे आपणास विनंती की आपण ताबडतोब श्रीफळ देण्यासाठी उठायचं. चला या पटकन टोपी द्या त्यांच्या डोक्यात. तसेच चोपदार ज्यांनी महाराजांसाठी खूप अशी सेवा केलेली आहेत विनायक महाराज वाजे आपणास याच ठिकाणी श्रीफळ देण्यात आहे. तो श्रीफळ देण्यासाठी मी आपल्या अर्जुन गायकवाड आपणास विनंती की आपण श्रीफळ देण्यासाठी यायचे. चला तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आपले लोखंडवाडीचे मृदुंगमणी भीमराव महाराज वाळुंज मृदुंगमणी आपणास विनंती आहे की आपण तो श्रीफळ गायचा श्रीफळ देण्यासाठी गुरुप्रसादिक भजनी मंडळाचे सदस्य दत्तात्रय आपणास विनंती आहे आपण त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करायचे. उठा सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मंडळ आज आपले दुसऱ्या दिवशीची सेवा या ठिकाणी संपन्न झाली. आपली बैरगावची सुकन्या मावळची सुकन्या ज्ञानीसाई वायभट यांची या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली. सुंदर असं प्रवचन केलं. हरिपाठ झाला. सर्व वारकरी बंधूंनी हरिपाठ केलेला आहे. त्यातले ढोरे महाराज असतील अर्जुन महाराज चिन्ह महाराज एक श्रीफळ द्या. अजून एक श्रीफळ द्या. एक श्रीफळ आहे का? इकडं बघा. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. फोटो घ्या. सर्वांना विनंती राहील उद्या ऐका सर्वांनी इकडे सूचनाकडे लक्ष द्या. उद्या बरोबर या ठिकाणी 3 ते 4 अनुसूये कोटी जन्मा तिन्ही देवाले नामच्या त्रिदेवाचे दत्तात्रय झाले. श्री दत्तात्रय झाले.
दत्तगुरुचे धाम गाणगापुरी क्षेत्र महान दत्तगुरुचे धाम तुझे धडो दर्शन स्वामी करीन लाख प्रणाम स्वामी करीन लाख प्रणाम गाणगापुरी वाहत से दत्तकृपा गंगा गाणगापुरी वाहत से दत्तकृपा गंगा दत्तनाम घेता घेता भक्ती ये रंगा स्वामी भक्ती ये रंगा त्रिगुणात्मक हे रूप असे ब्रह्मा विष्णु महेश त्रिगुणात्मक हे रूप असे वहिनी हा गावच्या वहिनी कोमलची मावशी या दोघी जाव ही आणि ती अच्छा तुझे दोघी जाव आहेत का अच्छा 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 हा ना. मस्त आहे ते. आता ओळखली का तुम्ही ओळखली हिला ना नाही ही आता ओळखली. आता ओळखली कोणाची? तुमची नाही सर्वांनी दत्त मंदिरात यायचंय ताबडतोब चला थोड्याच वेळात आता आठवण राहील ना दादा जा तिकडे पहिले चालेल नाना बिना जास्त लोकांचा फोटो निघाला की देवा आहे बरकत असते आहे का नाही? अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र पीतेत नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज गुरुदेव दत्त स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची सत्य बोले मुखे
सत्य बोले मुखे दुखवी आणि काचे दुखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तू कामने त्याची फळ तू कामने त्याची फळ हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा आपले अखंड हरिनाम सप्ताह दत्त मंदिर आर्डव याच ठिकाणी हा बऱ्याच काळाचा हा आणि हा सप्ताह मध्ये थोडस लॉकडाऊन मुळे 2-3 वर्ष थोडा तूट पडली तरी वैकुंठवासी गोपाळ महाराज शेडगे आणि यांच्या आसऱ्याखाली सर्व त्यांची मुलं हे आरडवची सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच आपल्या हरिभक्त सुनील महाराज ओरगाडे हे सर्व मंडळी आणि हा दत्त जन्माचा कार्यक्रम करत असता 3.5 दिवसाचा आजची 3ऱ्या दिवशी सेवा याच ठिकाणी आमच्या वाट्याला आलेले आहेत. तरी स्वामी काज गुरु भक्ती पितृसेवा पितृवचन सेवापती पितृचे पिताचे आणि कोणी कोणी वचन पाळलं तरी पहिल्या प्रथम परशुराम आणि यांचे वडील आग्नेय ऋषी हे त्यांच्या हाताने थोडस आईच्या हाताने पूजाला आणि तूट पडली तर परशुरामाला आणि त्यांच्या वडिलांनी सांगितलं परशुराम आईची तुझ्या चूक झालेली आहे तरी मी तुला सांगतो हे माझं वचन पाळलं पाहिजे. तर म्हणलं वडील सांगा पितृदेवा काय वचन आहे ते काय नाही म्हणला तुझ्या आईला आताच्या आता आणि 1 गाव 2 तुकडं हे शेड केलं पाहिजे शिरशेप केला पाहिजे. तरी परशुरामाने न विचार करता आणि आईचा स्वतः शिरशेप केला. तरी मग अग्निदेव आणि त्या परशुरामाला म्हणला परशुराम तुपल्या आईचे तू हे केलं नाही तुला मी प्रसन्न नाही तुला काय पाहिजे ते मी द्यायला कबूल आहे. परशुराम म्हणला मला या जगामध्ये आपल्याला आईच फक्त आईच असते ना तर आईशिवाय कोण आहे मला मग आपली आई मला परत पाहिजे हेच मला दुसरं काही नको तुझं फक्त माझी आई जिवंत झाली पाहिजे. मग ते हेच होतं अग्निऋषी त्यांनी लगेच त्या आईला जिवंत केली. तर पित्याची सेवा पितृवचन हे आणि परशुरामाने पाळलं. दुसरं तसंच आपले दशरथ राजा राम आणि दशरथाने कैकेयीने सांगितलं का दशरथ हा 14 वर्ष वनवासाला गेला पाहिजे. तरी पित्याची सेवा आणि ही दुसऱ्या कर्माची सेवा आपले श्रीराम प्रभू आणि 14 वर्षे वनवासाला गेले. 14 वर्षे वनवासाला गेले आपल्या पित्याची आणि सेवा पूर्ण केली त्यांनी. तरी पितृवचन सेवापती हिच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तसेच पितृवचन सेवापती पतीची सेवा ही
कंची स्त्री असली तरी पतीची सेवा ही श्रेष्ठ आहे सर्व जगामध्ये. तरी सुमला आणि शेंडीला या दोघींची झोपडं जवळ होती. तरी त्या झोपडांना आग लागल्यानंतर सुमलाताईचं झोपड आणि जळालं आणि आपलं शेंडीलीचं झोपड जळालं आणि सुमलाताईचं तसंच राहिलं. तर मग म्हणली ताई हे आपल्या जवळ एवढं असून हे काय आहे असं हे झालं का माझं झोपड जळालं आणि तुझं झोपड तसंच राहिलं. तर म्हणले मी पतीची सेवा करीत असते म्हणून माझं झोपड राहिलं. तर मग म्हणलं मी काय करायला पाहिजे. तर म्हणले काय नाही तू लग्न करायला पाहिजे पतीची सेवा करायला पाहिजे पतीची सेवा करायला पाहिजे. तर मग म्हणली मग मी काय आहे मोर काय. तर म्हणली तू सकाळी सकाळी आंघोळ करून स्नान करून शंकराच्या मंदिरामध्ये पहिल्या जायचं. जो पहिला पुरुष भेटन आणि त्यालाच तू वरायचं त्याच्या गळ्यात तू माळ घालायची. आता एक रगा पिते फुटलेला माणूस आणि त्या शंकराच्या मंदिरामध्ये होता. शंकराच्या मंदिरामध्ये असल्यानंतर ही शेंडीला आरती घेतली आणि शंकराच्या मंदिरात गेली. तर पहिल्यानेच हा पुरुष रगात पिते फुटलेला हा ग्रस्त आणि शंकराच्या मंदिरामध्ये होता. शंकराच्या मंदिरामध्ये असताना हिने पाहिलं त्याला. म्हणले याचा तो दुर्गंध वास येतोय शेंड्याला म्हणली. आणि आपल्या बहिणीने तर वचन दिले का जो पहिल्याने पुरुष भेटन तो त्याच्या गळ्यात तू माळ घालायची. आणि याला तर म्हणली आता काय रगात पिती फुटलेली याला हे झालेलं आहे. बरं म्हणले बहिणीचं आपण पूर्ण हे केलं पाहिजे. मग त्या ग्रस्ताच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि त्याला म्हणली माझं तुम्ही पतिदेव म्हणून मी तुम्हाला वरीत आहे. तर तो म्हणला तू एवढी सुंदर शिरी आहे आणि मी तर अशी अवस्थाच माझी आहे आणि तू माझ्या गळ्यात माळ घातली मला पती म्हणून तू वरलंय. म्हणले काय नाही माझं मला तुमची सेवा करायची. मग तिने घरी नेलं त्यांना आंघोळ घातली आणि रोज प्रत्येक राजामध्ये पाठीमध्ये त्या पितेदेवाला घेऊन सगळ्या राजवाड्यात फिरवायची. तर एक राजवाड्यामध्ये एक अशी सुंदर मुलगी होती. तर त्या सुंदर मुलीवर ह्याचं लक्ष गेलं. तर म्हणला शेंडीला ही ती सुंदर शिरी आहे ना ती आता एवढी सुंदर हिचं हे होतं शेंडेलीचं तरी त्याच्यावर त्याचं ते मन गेलं. तर मग काय पाहिजे. तर म्हणला मला ती जी मी ती बाई पाय गेली याच्यात ती मला बायको करायची. अहो म्हणली मी एवढी सुंदर शिरी असून तुमचं दुसऱ्या याच्यावर मन गेलंय मग काय करा पाहिजे म्हणले. मग तिथं गेली त्या राजवाड्यात सेवा केली आणि तिने सांगितलं त्या राजाने सांगितलं का काय पाहिजे काय नाही. म्हणले माझ्या नवऱ्याचं आणि ह्या एका स्त्रीवर हे केलेलं आहे ते मला हे पाहिजे म्हणून माझ्या नवऱ्या करता. तर मग तिला पाठीत फिरवत असताना एक मंडलिक ऋषी तो असा फासावर चढवलेला होता. फासावर चढवलेला असताना आणि ती पाठीत घेऊन चालत असताना त्या फासाला आणि त्या पाठीचा जे नवऱ्याला जे पाठीत घेतला होता तिचा धक्का लागला आणि त्या मंडलिक ऋषीने त्या शेंडीलाला शाप दिला कोण असं महिला चाललेली आहे आणि त्या वृक्षाचा मला धक्का लागला त्याच्यामुळं मला वेदना झालेल्या आहेत माझ्या फासाला. तरी कोण पुरुष असा चाललेला असताना तो दिवसाच्या आतमध्ये आणि मरण पावून तशीच तिने ते नवऱ्याला पाठी खाली ठेवली आणि म्हणले दिवस उगवायच्या आतमध्ये मरण पावून काय. मग म्हणले तिने अशी प्रार्थना केली सूर्यनारायणला उगवायचंच नाही अजिबात माझ्या आज्ञाशिवाय तू उगवायचं नाही.
मग आता 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, रात्रच आली, दिवस नाही रात्रच, जवळजवळ 8-10 दिवस झाले रात्रच आहे नुसती, दिवस का नाही. दिवस उगवायला त्यांनी तिला सूर्यनारायणला हे केलं होतं का उगवायचंच नाही तू, तिचं पतिव्रत तेवढं होतं. तर मग सगळ्या देवांची आणि सभा भरल्यानंतर का ही शँडेला नावाची एक आणि या मूर्ती लोकांमध्ये एक पतिव्रता आहे, तिने आणि सूर्यनारायणला हे केलेलं आहे का बाबा उगवायचंच नाही म्हणून. मग आपण तिची प्रार्थना करू जाऊन. मग सगळे देव आता विष्णू नारायण भगवान शंकर हे सर्व देव आलं आणि तिची विनवणी केली का शँडेला असं करू नको, जर दिवस उगवला नाही तर एक जग जगणार कसं, जर दिवस उगवलाच नाही तर या जगामध्ये प्रकाश जर नाही पडला तर कसं काय होणार. मग म्हणलं हे शाप तू मागे घे. बरं म्हणले माझा नवरा जे मरण ह्याचं काय समजा हे करेन. तर म्हणलं तुझा नवरा जरी हे झाला दिवसाला फक्त तू हे दे का उगवायचं आणि दिवस उगवल्यानंतर तुझा नवरा मूर्ती पावन, तो उठल्या मूर्ती पावल्यानंतर आम्ही त्याला जिवंत करू. मग सगळ्या तिने प्रार्थना केली सूर्यनारायणला उगवायला. सूर्यनारायण उगवला आणि तिचा नवरा मूर्ती पावला. मूर्ती पावल्यानंतर सर्व तिने सांगितलं का मला जे हे माझा नवरा मेलेला जे सुतक आहे ते सुतकाचं काय, ते देवांनी सांगितलं का सर्व या मूर्ती लोकांमध्ये स्त्रिया हे 4 दिवसाचं आणि तुझं हे जे युद्धवापन आहे हे पाळतील. तरी 4 दिवस जे आपले महिला मंडळ असतात त्यांना जे पाळी येते तर 4 दिवस ते पाळीत असतात. कुंकू लावायचं नाही, अंघोळ करायचं नाही. पहिलं शास्त्र जास्त होतं, आता काय एवढं राहिलं नाही जास्त शास्त्र. आता काय कोणी महिला विचार पण करीत नाही त्याच्यात. तर पहिल्या काळामध्ये ते होतं. दुसरी पतिव्रता आपल्या एक नगरीमध्ये शंकराची पिंड स्थापना करायची होती. शंकराची पिंड स्थापना करायची होती. तर त्या राजामध्ये सगळी दौंडी पिटवली का जी पतिव्रता कोण बाई असन तिच्या हाताने ही पिंड बसणार आहे अशी सर्वांना वर्दी दिली राजवाड्यामध्ये. राजांनी सगळ्यांना दौंडी द्यायला सांगितले शिपायांना का दौंडी द्या का आपल्या राज्यामध्ये कोण जी पतिव्रता असन तिच्या हाताने शंकराची पिंड आणि बसणार आहे. तर आता कोण एवढं विचार करते, कोण एवढं पतिव्रताचं याचं हे करते. सर्व गावामध्ये दौंडी दिली, सर्व माणसं गोळा झाली, सर्व झाले. बरं त्याचं धारिष्ट कोण करते. एक आपले मेंढका धनकर होता. मेंढका धनकराची ती स्त्री होती. तर ती आपले विचारली त्यांना, अहो हे काय म्हणले, काय कशा करता माणसं जमल्या तेवढी शंकरची पिंड इथे. म्हणलं तुला ते लोक काय म्हणले बाया माणसे, तुझे पाथरात आहे का इथं शंकराची पिंड जी पतिव्रता आहे तिच्या हाताने बसणार आहे म्हणून सर्व माणसं जमलेली आहेत. तर हे का कोणी धारिष्ट करीना. तर म्हणले मी बसवते पिंड म्हणले मी बसवते. तर म्हणलं तुझं काय आहे, काय नाही म्हणले मी बसवते पिंड. बरोबर पतिव्रता आहे का म्हणलं, ते पतिव्रता असले तर म्हणले माझ्या हाताने बसनच ना. मग तिने ते विडा उचलला राजाचा आणि ते पिंडाचं जे हात लावला पिंडीला ते बसायला गेली. तरी ते हे झालं नाही, जमलं नाही. तिने ओळखलं का काहीतरी आपल्या आयुष्यात चूक झालेली आहे थोडी. नवरा असा धनगर बसलेला होता, समोर धनगर बसलेला होता आणि ती धनगरी पण होती. तर त्या धनगराला ती काय म्हणते, फक्त अख्ख्या आयुष्यामध्ये एकच बऱ्या तुम्हाला म्हणले, तुम्ही जेवायला माया मागितलं होतं तर म्हणले थोडं थांबा तुम्ही, नंतर तुम्हाला जेवायला देता. एवढीच माझ्या हाताने आयुष्यात चूक घडलेली. आपल्या चुका किती होत असताना आयुष्यभर बायांच्या केल्या सांगता येत नाही. फक्त एवढीच म्हणले चूक घडलेली माझ्या हाताने का त्या धनगराला ते म्हणले
का फक्त एकच वेळा मी म्हणले होते जेवायला थोड्या टायमाने तुम्हाला देते, एवढंच माझ्या हाताने फक्त चूक काढलेली. लगेच ती पिंडीला तिने धरलं, लगेच ती पेंड बसली त्या धनगरांच्या हाताने. तर पतिव्रता, एक पतिव्रता होती, शेजारी एक पतिव्रता होती आणि दुसरी एक बाई होती. नवरा बाहेरून आल्यानंतर ही कांडण कांडीत होती. कांडण कांडताना त्या नवऱ्याने सांगितलं मला पाणी दे, आणि कांडण कांडीत होती.